राज्यात सध्या वातावरण चांगलंच तापलंय। राहुल गांधींच्या दिल्लीतल्या आंदोलनानंतर भाजप आता काँग्रेस विरोधात आक्रमक झाली। मुंबई संभाजीनगरसह अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आले। दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। अनेक ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। काँग्रेसच्या टिळक भवनावर भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता, मात्र वाटेतच हा मोर्चा अडवण्यात आला। तर चेंबूरमध्ये देखील विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केलं। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला। तर लाठीचार्जला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आली। तर तिथे संभाजीनगरमध्ये सुद्धा राजकीय आंदोलनच पाहायला मिळालं। संभाजीनगरमध्ये भाजपने काँग्रेस विरोधात आंदोलन केलं। यावेळी भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले। पुण्यामध्ये देखील जोरदार आंदोलन झालं। पुण्यात काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखवत भाजप विरोधात आंदोलन करण्यात आलं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील राजभवन प्रवेशद्वारावरच हे आंदोलन झालं। यावेळी केंद्र सरकारच्या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। तर भंडाऱ्यामध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आक्रमक आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली। तर नाशिकमध्ये देखील भाजपकडून काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात आलं आणि राहुल गांधींनी केलेल्या ठिय्या आंदोलनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। एकूणच राज्यभरातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची नवी फेरी चांगलीच रंगलेली आहे। एकमेकांविरोधात जोरदार आंदोलनं केली जात आहेत।